संजय गायकवाड यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे। गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे बुलढाण्यामधील महिला नाराज आहेत असं म्हणत भाजप आमदार श्वेता महाले यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली। आमदार संजय गायकवाड यांनी काय म्हटलेलं आहे ते आता ऐकूया। नाही 35 कोटी कमिशन मिळतं असं नाही बोललेलो। 35 कोटींच्या कामाचं वाटप करायचं माझ्या हाताला माझे नस इकडे दबली असल्यामुळे इथपर्यंत इफेक्ट आहे। बोलताना बरेच शब्द चेंज होतात किंवा अडकतात। 35 कोटींची कामं जी ठेकेदार मला मागायला यायची त्याच्याऐवजी मी त्याचं वाटप कार्यकर्त्यांना केलं। तो कामाच्या शब्दाच्या ऐवजी कमिशन हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे आणि तो चुकून आलेला आहे। त्याच्यामुळे कोणीही त्याला अदरवाईज घेण्याची आवश्यकता नाही किंवा त्यावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे। या सगळ्या संदर्भात आमदार श्वेता महाले यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी संवाद साधलेला आहे, बघूया। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड ते सदनकदा कुठल्या ना कुठल्या अशा वक्तव्यावरती वादग्रस्त वक्तव्यावरती ते चर्चेत असतात। आज जे ते आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होता आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं। त्या संदर्भात बोलण्यासाठी श्वेता महाले आमदार आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? असे चर्चा करणं, वक्तव्याचं चर्चेत राहणं, एकंदरीत काय सांगाल? चर्चेत राहायचं म्हणजे काहीही वक्तव्य करणं हे तर खरं चुकीचंच आहे। परंतु ठीक आहे, त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांच्या तोंडून ते निघालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा मतदारसंघ आणि त्यांचं ते बोलणं त्यांना लखला। परंतु मातृतीर्थ आमचा जो बुलढाणा जिल्हा आहे हा जिजाऊ माँसाहेबांचा जिल्हा आहे। जिजाऊ माँसाहेबांच्या जिल्ह्याच्या नावाने आमच्या बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे। सभागृहामध्ये आपण एक दिवस आधी म्हणताय की बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण हे जिजाऊ साहेब किंवा जिजाऊ नगर करण्यात यावं आणि त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हीच महिलांबद्दल एवढं अश्लील वक्तव्य करता। कुठेतरी या वक्तव्यामुळे आमच्या बुलढाण्यातच नाही तर तमाम महिलांमध्ये अतिशय नाराजी आलेली आहे। त्यांचं हे विधान अतिशय निषेधार्ह आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे, समी, महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।